घेतलेली मोठी गाडी लोकांना आधी कळते, मग त्यांचा व्यवसाय आणि मग इथपर्यंतचा संघर्ष. आजकाल गाडी घेतली की क्षणात व्हायरल होताना दिसतात. यात चुकीचं काही नाही, कारण ते लोक व्यवसायासाठी करतायत, त्यांच्या प्रगतीसाठी करतायत. त्यांचं काम लोकांपर्यंत पोचणं आणि त्यातून फायदासुद्धा घेणं आहे. पण समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा इतर लोक ते बघून स्वतःची वेळ विसरतात, परिस्थिती विसरतात, कर्ज काढतात, चुकीचा निर्णय घेतात आणि नंतर पश्चाताप करतात. व्यवसाय चालतो प्रामाणिकतेवर. गाडी आणि दुसरी हवाबाजी तुम्हाला लोकांपर्यंत पोचवेल, नक्कीच पोचवेल, पण व्यवसाय तुमचा कच्चा असेल तर काही उपयोग नाही. लोक अजूनही ओळखीच्या लोकांनी दिलेल्या अनुभवावरच जास्त विश्वास ठेवतात. गाडी एकदा गिऱ्हाईक आणेल, पण तुमचा व्यवसाय चांगला असेल तर वारंवार लोक येत राहतील. आणि रोजचं एक गिऱ्हाईक जरी असलं तरी ती तुमची जमापुंजी आहे. आज ना उद्या चांगल्या कामाला लोक ओळखणारच आहेत. म्हणून म्हणतो की कित्येकदा येऊ दे शून्य हाती, हात आबाळाकडं बोट करणं सोडणार नाही. येथील अडचणी अफाट, पण प्रामाणिकता सोडणार नाही. गाडी, घर, पैसा दाखवल्याशिवाय संघर्ष जर लोकांना कळत नसेल तर वेळ येईल आपलीही, आपणही व्हायरल झाल्याशिवाय राहणार नाही.